बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरच्या मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा लागल्या। 18 लाख मतदार निवडणार आहेत। 189 कारभारी, 5,500 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला। संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रांवरती रांगा दिसून येत आहेत। 18 लाख मतदार, यावेळेला 189 कारभारी म्हणजेच पंचायत समिती, जिल्हा परिषदा यांच्या संदर्भातले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे मतदान होत आहे। संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावल्या। 5,500 पोलिसांचा बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलाय, जिल्ह्यामध्ये लावण्यात आलाय। संभाजीनगरमधली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। संभाजीनगरमध्ये एकूण 18 लाख मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे उत्साह जो आहे तो या ठिकाणी नागरिकांचा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर पाहिलं केंद्राबाहेर जे आहे ते सकाळपासूनच आता मतदारांनी मतदान करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदाराचा या ठिकाणी होत असल्याचा पाहायला मिळत आहे। मतदान प्रक्रियाला जी आहे ते आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता ओळखपत्र जे आहे ते सोबत घेऊन आता मतदान करण्यासाठी या ठिकाणी नागरिक जे आहे ते येत आहे। मतदार आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मतदार जे आहे ते देखील आता मतदान करण्याचं या ठिकाणी येत आहे। त्यांची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जे आहे ते देखील या ठिकाणी केली जात आहे। मतदाराचं ओळखपत्र जे आहे ते या ठिकाणी दाखवून त्यांना मतदानाचा अधिकार जो आहे तो दिला जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे जर पाहिलं तर प्रशासनाच्या या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल 10 वर्षानंतर जे आहे ते आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात झालेली, महिलांचा देखील यामध्ये मोठा प्रतिसाद जो आहे होत असल्याचा पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।